हॅलो एव्हरीवन. माझे प्रेमळ संस्थापक आणि सदस्य ह्यांना माझा प्रेमळ नमस्कार. माझे नाव आहे समीर कृष्णा चिमण, भारत, मुंबई. माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे समीर चिमण AIIT ऑटोमेशन ऑन पॅसिव्ह अपडेट. यूट्यूब चॅनल काढायचे कारण इतकेच आहे की ऑन पॅसिव्ह कंपनीचे एकूण फाउंडर 14 लाखाच्या आसपास आहेत. त्यामधील 5 ते 6 लाख फाउंडर हे भारतामधील असतील. सर्व संस्थापक आणि सदस्यांना वेळोवेळी अपडेट मिळणे अशक्य असते. त्यामुळे माझ्या चॅनलच्या माध्यमातून मराठीतून आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून ऑन पॅसिव्ह कंपनीच्या संदर्भात योग्य खरी माहिती आपल्या संस्थापक आणि सदस्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. माझ्या माहिती देण्याच्या संदर्भातील काही चुका झाल्यास किंवा काही सांगायचे असल्यास कमेंटद्वारे कळावे. माझी कमर्शियल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला ऑन पॅसिव्ह AIIT संदर्भात दिलेली माहिती आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. गेल्या 4 ते 5 दिवसांची अपडेट थोडक्यात पण महत्त्वाची देण्याचा प्रयत्न केला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी एक अर्ज फॉर्म भरला होता. त्यात काही प्रश्नांची खरी उत्तरे द्यावयाची होती. ते फॉर्म अगदी सर्वांनीच भरला असेलच, परंतु काही जणांनी त्यांचा वैयक्तिक कारणामुळे त्यांना फॉर्म भरता आला नाही. तर त्यांचे काय होणार? तर त्यांनी व इतरांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही. आपल्याला ऑन पॅसिव्ह विक्ट्री विथ ॲश मध्ये इन होण्याकरता आपल्याला आपल्या अल्टरनेट ईमेल वरती मेसेज किंवा लिंक येईल, परंतु ही लिंक सर्वांनाच येणार नाही. तर फक्त 6 लाख संस्थापक यांनाच येणार आहे. थोडक्यात माननीय ॲश सरांच्या शब्दात सांगायचे झाल्यास त्यांनी एक सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट केले आहे. म्हणजेच ऑन पॅसिव्हच्या माध्यमातून आपल्याला विकासाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता आपण जे वाहन निवडलेले होते ते वाहन पूर्णपणे काही तांत्रिक त्रुटींमुळे बिघडले, परंतु आपले अंतिम ध्येय गाठण्याकरता व आपल्या विकासाचा प्रवास अगदी आनंदी सोप्या पद्धतीत पार पाडण्याकरता आपल्याला एका नवीन सर्वगुण संपन्न अशा दुसऱ्या वाहनातून जाणे भाग होते. त्याचे नाव आहे विक्ट्री विथ ॲश. याच्या माध्यमातून आपल्याला विकासाचा प्रवास करायचा आहे. परंतु त्यासाठी ॲश सरांनी आपल्याला आपल्याकरिता एका नवीन परिपूर्ण सर्वगुण संपन्न अशा विमानाद्वारे आपल्याला प्रवास करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे प्रथम काहीच जणांना आतमध्ये प्रवेश करता येईल. म्हणजे 6,600,000 जणांना प्रथमच प्राधान्य मिळाल्यानंतर आपल्या सर्वांना त्या विमानात प्रवेश मिळेल. परंतु हे लक्षात घ्या की आपले सर्व फाउंडर्स, युजर्स या सर्वांनी विमानात प्रवेश केल्यानंतरच आपला विमान हा आपल्या विकासाच्या ध्येयाकडे उड्डाण घेणार आहे. म्हणजे जे निवडक संस्थापक 6 लाख संस्थापक यांना प्रथम ईमेलद्वारे मेसेज किंवा लिंक द्वारे मेसेज देण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ज्यांना लिंक आली आहे ते आपल्याला विक्ट्री विथ ॲशच्या OS मध्ये प्रवेश करतील. आपल्या लिंकद्वारे सर्व संस्थापक आणि सदस्यांना रेफरल लिंक पाठवतील. आपल्याला त्या निवडक संस्थापकांद्वारे रेफरल लिंक मिळाल्यावरती आपण विक्ट्री विथ ॲश मध्ये सर्वजण इन होऊ. मात्र सर्व संस्थापक आणि सदस्य यांनी लक्षात घ्यायचे आहे की आपण सर्वजण विक्ट्री विथ ॲश मध्ये इन झाल्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्कम जनरेट होणार नाही. तर विक्ट्री विथ ॲश मध्ये आपला बिझनेस कसा करायचा आहे त्याचे मार्गदर्शन, त्याबद्दल आपल्याला संपूर्णपणे माहिती दिली जाईल. पुढील माहिती OS मध्ये येईलच तशी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. प्रत्येक संस्थापक आणि सदस्यांना हात जोडून नम्र विनंती अशी आहे की दिवसातून 2 वेळा, म्हणजेच एकदा सकाळी दुसरी रात्री
अशी 2 वेळेस आपली आयडी ओपन करा, जेणेकरून आपण ऍक्टिव्ह आहोत असे गृहीत धरले जाईल. आणि महत्वाचे विक्ट्री विथ ॲश नवीन रोमांचकारी अशा OS मध्ये इन झाल्यावरती आपल्याला बेसिक पण अतिशय महत्वाच्या कागदपत्रांची डॉक्युमेंटची गरज भासेल. त्यांची पूर्तता करणे गरजेचंच आहे. कारण रेफरल लिंक आल्यावरती आपण लिंक ओपन केल्यावरती आपणास बेसिक माहिती भरावीची गरज भासेल. म्हणून अगोदरच एका कागदावरती आपले पहिले आणि शेवटचे नाव, आपली जन्मतारीख, महिने, वर्ष, आपले राष्ट्रीयत्व, आपला आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक, आपला बँक अकाउंट नंबर, सेविंग किंवा करंट, त्याचप्रमाणे आपला बँकेचा IFSC कोड क्रमांक. आपला व्यवहार हा आंतरराष्ट्रीय असल्यामुळे आपल्याला आपल्या बँकेचा स्विफ्ट कोड अत्यंत महत्वाचा लागणार आहे. तो आपण बँकेकडून लिहून घ्या. आपण व्यवहार करीत असताना क्रिप्टो करन्सी मधून करणार की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून करणार, त्यासाठी आपणास क्रेडिट डेबिट कार्डचा वापर, आपल्याला क्रेडिट डेबिट कार्डचा हा इंटरनॅशनल पातळीवरचा करून घ्या. कारण काही जणांच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये कार्ड हा इंटरनॅशनल पातळीवरचा ऍक्टिव्ह नसतो. तर प्रथम बँकेत जाऊन अर्ज करून कार्ड आंतरराष्ट्रीय पातळीवरचा करून घेणे, ह्या सर्व गोष्टी आपणास माहिती असतीलच असे आपण गृहीत धरू. पण जेव्हा लिंक ओपन करून आपल्याबद्दलची माहिती जेव्हा आपण अपडेट करायची असल्यास त्यातील एखादी गोष्ट नसेल तर आपण गोंधळून जाऊ नये. कारण ते भरण्याची एक ठराविक वेळ दिलेली असते. वेळ ओव्हर झाल्यास, अर्धी माहिती अपडेट झाल्यास पुन्हा आपण गोंधळ जाऊ नये. म्हणून परीक्षेची पूर्व तयारी समजून तयारीत राहा. लगेचच आपल्याला KYC अपडेट करावयास सांगण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपले प्रथम पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पुढील मागील झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, आपली राष्ट्रीयत्वाची झेरॉक्स, आपली नॉमिनी आपली पत्नी असेल तर त्यांची आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स लागेल. आपली साधी सोपी सही आठवून ठेवा. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. आणि हो, अत्यंत महत्वाची बातमी अशी आहे की आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री ठीक 9:30 वाजता झूम वरती आपला वेबिनार होणार आहे. आणि आपल्या वेबिनार मध्ये आपले आवडते माननीय मिस्टर ॲश मुफारे सर मीटिंग मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आपणास काही सांगायचे असल्यास आपण तयारीत राहा. व्हिडिओ फार मोठा असल्यास माफी असावी. व्हिडिओ आवडल्यास, माहिती महत्वाची वाटल्यास नक्की सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलोअप करा. धन्यवाद. तोपर्यंत वंदे भारत.